ब्रह्मपुरी तालुक्यातील झिलबोडी परसोडी गावामध्ये आजपर्यंत शिव मंदिर नव्हतं, परंतु शारदा महिला भजन मंडळ आणि शिवालय देवस्थान समितीच्या वतीनं शिव मंदिर तयार करण्यात आलेलं आहे। या शिव देवस्थान मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठापन हवन, मंत्रजप, 1,00,000 आहुत्या, पुन्हा वाचन, हवन, महायज्ञ कार्यक्रम संपन्न झालाय। श्री गणेशाजी, नंदी, महापिंड, नागोबा अशा विविध दगडांवर कोरलेल्या मूर्त्या आज प्राणप्रतिष्ठापन, हवन, मंत्रजप करून मंदिरामध्ये विराजमान करण्यात आल्या। मूर्ती ठेवलेल्या ठिकाणापासून मंदिरापर्यंत गावातील मुख्य रस्त्यांनी भजन, दिंडीच्या गजरामध्ये नवीन मूर्त्यांची मिरवणूक आणि कलश यात्रा काढण्यात आली आहे। शंभू शंकरा, करुणा करा, जय भोलेनाथ अशा जयघोषात समस्त गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। मुख्यत्वाने मंदिरासाठी जागा दान करणारे श्री वास्तव परिवार आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होता। सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून प्राणप्रतिष्ठापन आणि पुन्हा वाचन, हवन कार्यक्रमाला सुरुवात होणार असून मंगळवारी 3 वाजता गोपालकाला आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। रात्री 9 वाजता हिरालाल पेंटर यांचा जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। परिसरातील हजारो नागरिक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत। नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत। मी सध्या झिलबोडी गावात आज उपस्थित आहे। खरं तर या गावात शिव मंदिराची नितांत गरज होती। महिलाच्या पुढाकारातून आणि जे दानशूर आहेत श्रीवास्तव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसापासून कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे। खरं तर आज त्या मूर्त्याची धार्मिक विधिवत पूजन करण्यात आले। गणपती असेल, नंदी असेल, शिवपिंड असेल, अशा विविध ज्या धार्मिक पद्धती होत्या हिंदी संस्कृतीनुसार तो पुन्हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। भजन दिंडीच्या गजरात, जल्लोषात कलश यात्रासुद्धा या ठिकाणी काढण्यात आली। गाव परिसर स्वच्छ करण्यात आल्या। एकदम एकत्रित महिलांनी पुढाकार घेऊन खूप सुंदर साड्या परिधान केलं। पुरुषांचा पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुढाकार आहे। खरं तर आत्ताच चौकातील मुख्य चौकापासून ज्या घरी त्या मूर्त्या ठेवलेल्या होत्या त्या ठिकाणून विधिवत पूजन करून परत आपण रॅली काढण्यात आली, मिरवणूक। त्या मिरवणुकीत हजारो परिसरातील नागरिक, महिलासुद्धा सहभागी झालेल्या आहेत। खरं तर आत्ता आपण बघू शकतो या ठिकाणी बाजूला ज्या मूर्त्या आहेत, जवळ घ्या। तर आपण बघू शकतो ह्या मूर्त्या आणलेल्या आहेत आणि रॅली जी आहे ती रॅली आता ह्या चौकातून गावाच्या सभोवताल ही फिरणार आहे। आपल्यासोबत येथील गावकरी आहेत, थेट आपण त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। साहेब सांगा, तुमच्याकडे किती दिवस झाला एकंदरीत शिवमंदिर नव्हतं आणि त्याच्यासाठी हे महिलांना जो पुढाकार घेतला त्याबद्दल काय सांगाल? शिवमंदिर गावातच नव्हता। महिला मंडळाची इच्छा होती की ही जी जागा होती चौकामध्ये, बंटी श्रीवास्तव यांनी, तर गावकऱ्यांनी त्या महिला मंडळींना मागणी केली। त्यांनी एका शब्दाला त्यांनी होकार दिलं की आम्हाला शिवमंदिर बांधायचं आहे। तेव्हा पूर्ण गावकरी एकत्रित होऊन हा शिवमंदिर बांधण्यात आलेला आहे। खरं तर महिलांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे। महिलां बचत गटाच्या महिला असतील, एरवी कोणी असतील। खरं तर शिवमंदिर होणे आणि हिंदू संस्कृतीच्या जपणूक, पारंपरिक जे पद्धत आहे ती आता खऱ्या अर्थानं या गावात जोपासली जाणार आहे। धार्मिक भावना मनाशी बाळगून हा उपक्रम महिला मंडळीने पुढाकार घेतलेला आहे आणि त्याला पूर्ण गावाची साथ लाभलेली आहे। त्यासोबतच पुरुष मंडळीसुद्धा मोठ्या जोमाने त्यांच्यासोबत कामाला लागलेले आहेत। त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही खूप धडपड केलेली आहे। या बांधकामासाठी माझाही बराच सहयोग या बांधकामाला लागलेला आहे। जवळजवळ या बांधकामाला 3.5 लाख रुपये लागलेले होते। ते बांधकामासाठी मला त्यांनी 2.5 लाख रुपये दिले। मी आपल्याकडून 1 लाख रुपये मी माझ्याकडून पुरवले आहेत। निश्चितच ज्यांनी या मंदिराला जागा देऊन दिली असे श्रीवास्तव साहेब आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, काय समस्या होती गावाल्याची? गावाल्याची समस्या की इथे शिवमंदिरच नव्हता आणि सध्या 1 लोटा जल सभी समस्या का हल या दृष्टिकोनातून या बायांनी एकत्रित येऊन जी मागणी केली त्याला आम्ही सर्वांनी एकमुस्त होकार दिला आणि हा इथं भव्य शिवमंदिर आणि भव्य असा दिव्य सोहळा इथे प्राणप्रतिष्ठेचा शिव भगवानचा होणार आहे। त्यामुळे या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची जे प्रतिष्ठा चालू आहे 45 दिवसापासूनची जी विधी गावाल्यांनी पूर्णपणे पार पाडलेली आहे। व्यवस्थित उद्या होन हवन सहित उद्या जवळपास 1 लाख आहुत्या इथे होतील आणि एवढी प्राणप्रतिष्ठा पाहण्यासाठी संपूर्ण गाववासी आणि आपल्या ब्रह्मपुरीचे सर्व लोक येईल आणि त्यानंतर महाप्रसाद आणि मोठा काला इथे होईल।
विशिष्ट लोक जे बोलावले आहेत ते सर्व येतील आणि इथे फार मोठा असा 10,000च्या वरतून कार्यक्रम होईल असं माझी अपेक्षा आहे आणि एवढंच माझं बोलणं आहे. निश्चितच दुग्धाभिषेक असेल, मोठी घटस्थापना असेल, पाहुण्यांची रेलचेलर असेल आणि महाकाला आपण म्हणू शकतो. या ठिकाणी मोठा कालासुद्धा या ठिकाणी उद्या परवाच पार पडणार आहे. उद्या घटस्थापना होईल जे विधिवत परंपरेच्या पद्धतीनुसार आपण बघू शकतो. या ठिकाणी हा जो नवीन आहे, हा जो मंदिरात हा बांधण्यात आलेला आहे, या ठिकाणी याच ठिकाणी त्याची उद्या प्रतिष्ठापना शिवलिंगाची होणार आहे. धन्यवाद. विनोद दोनाळकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.